नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 482 ते 492 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, म्हणून तुला मी म्हणतो की तू अंतःकरणाने योगी हो, असं मी तुला नेहमी सांगत असतो. अशा प्रकारे जणू काही योग्याचा, योग अवस्थेचा गौरव साक्षात भगवंतांनी केलेला आहे. ज्ञानोबा राय पुढे असं म्हणतात, अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. ज्ञानोबा राय सांगतायत की भगवंत पुढे अर्जुनाला काय म्हणतात, तू योगी हो. एवढंच सांगून ते थांबत नाहीत, तर ते म्हणतात, अरे अंतःकरणाने तू योगी हो असं जे मी म्हणतोय त्याचं कारण हा योगी कसा असतो, तर अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे. अरे असा जो मी योगी म्हणतोय तो देवांचा देव आहे, आणि नुसता देवांचाच देव नाही तर आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. सुख सर्वस्व साक्षात भगवंतांचं सुख सर्वस्व, आणि भगवंतांचं म्हणजेच हे ब्रह्मसुखच आहे. असा हा योगी भगवंतांसाठी ब्रह्मसुख आहे, सुख सर्वस्व आहे, आणि एवढंच नाही तर भगवंतांचं चैतन्य आहे, माझे चैतन्य तो. काय विलक्षण गौरव आहे हा. ही अवस्था कशी, तेथ भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. अंतःकरणाने मी योगी हो असं जे तुला म्हणतोय, अर्थात भगवंत ह्या ठिकाणी भक्तीचं साधन सांगतायत. अंतःकरण भगवंताला द्यायचंय म्हटल्यावर हे भक्ती साधनच झालं. हे भक्ती साधन कसं, तर तेथ भजता म्हणजेच भजन करणारा, भजन साक्षात भजन, आणि भजावे, ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जो भगवंताचाच अनुभव घेतो, ह्या तिन्ही गोष्टी स्वानुभवाने स्वतःच्या ठिकाणी जो स्वतःच होतो त्याचा सदैव अनुभव घेतो, तो मीची जाहलो अनुभवे अखंडित. अशा प्रकारे सगुण साकार परमेश्वराचं भजन करणारा, भजन करण्यासाठी जे भजन आहे तो, आणि ज्याचं भजन करायचं म्हणजे अर्थात साक्षात भगवंत, ह्यांनाच जो अंतःकरण देऊन टाकतो तो ही ब्रह्मस्वरूपच होतो, भगवत स्वरूपच होतो. आणि हे कसं होतो, अनुभवानी होतो. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे त्याच्या आणि माझ्यामध्ये जे प्रेम आहे, आमचे दोघांचे परस्परांवर जे प्रेम आहे, ते शब्दांनी सांगता येईल अशी ती अवस्था खरोखरच राहत नाही. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. शब्दातीत वर्णने हे ज्ञानोबा रायच शब्दांच्या साह्याने हे वर्णन करू जाणे. ते म्हणतायत, असं एक रूप झालेलं जे प्रेम आहे, आता प्रेमामध्ये सुद्धा दोन विषय राहिले नाहीत, प्रेम सुद्धा एकरूपच झालंय. या प्रेमाची जर काही उपमा द्यायचीच असेल
ही उपमा देता येईल असं जर का काही असेल तर ती हीच उपमा द्यावी लागेल की मी देह आणि तो भक्त माझा आत्मा होय. हे भगवंतांचे शब्द आहेत. भगवंत म्हणतात की अरे मी देह आणि तो आत्मा. माऊली हो, जीवाच्या ठिकाणी देहाबद्दल प्रेम असतं, पण भगवंताच्या ठिकाणी भगवंत म्हणतो की अरे भक्त माझा आत्मा आहे. आपण सुद्धा प्रेम देहावर दाखवतो, पण खरं तर ते देहामध्ये राहणाऱ्या चैतन्यावरच असतं. हे चैतन्य, भगवंताचं हे चैतन्य तो भक्त बनतो, इतकं त्या ठिकाणी ऐक्यत्व येतं, एकरूपता होते. आणि हीच ती उपमा आहे. बरोबरीची उपमा जर देता येणं शक्य असेल तर भगवंत म्हणतात हीच ती उपमा, मी देह आणि भक्त आत्मा. असा हा भक्तियोगामधला भाग आहे. ऐसे भक्त चकोर चंद्रे तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे. संजय म्हणतोय, अर्थात संजय जे सांगतोय ते धृतराष्ट्र ऐकतायत. संजय काय म्हणतो तर ज्याप्रमाणे चकोर पक्षासाठी चंद्रामृताचा एक कण, चंद्र किरणांमधनं प्रकट होणारा चंद्रामृताचा एक कण सर्वस्वी असतो, तसं जणू काही भक्त हे त्या चकोर पक्षासारखे आहेत. असा भक्तांसाठीचा चंद्र म्हणजे हा परमेश्वर. तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे, त्रैलोक्याचा राजा आणि सद्गुणांचा समुद्र असा साक्षात भगवंत स्वतः हे बोलले असं संजय म्हणतात. तेथ आदिपासूनी पार्था ऐकिजे ऐसीची आस्था दुणावली हे यदुनाथा भावो सरले. संजयच्या मनातला भाव ज्ञानोबाराय प्रगट करतायत. ज्ञानोबाराय म्हणतात आदिपासूनही पार्था, पहिल्यापासूनच अर्जुन अत्यंत आस्थेने प्रेमाने लक्ष देऊन भगवंताचं बोलणं ऐकत होता. ऐकिजे ऐसीची आस्था दुणावली हे यदुनाथा भावो सरले. अर्जुन माझं बोलणं मन लावून आस्थेने ऐकतोय हे पाहून यदुनाथाचा म्हणजे श्रीकृष्णांचा उत्साह दुणावला, दुप्पट झाला. कारण का तर त्यांनी अर्जुनाचा भाव ओळखला होता की सावियाची मनी संतोषला, जे बोला आरिसा जोडला तेणे हरिखे आता उपलवला निरूपील. भगवंत म्हणतात जणू काही माझ्या बोलण्याला अर्जुन हा आरसाच झाला होता. आरशासमोर जे येतं त्याचं प्रतिबिंब तंतोतंत पडतं. आज भगवंताला सुद्धा दिसत होतं की मी जे बोलतोय ते तंतोतंत त्याच्या चित्तामध्ये प्रगट होतंय. हे पाहून भगवंताला खूप आनंद झाला. आणि आता ह्या आनंदाच्या भरातच भगवंत पुढील सुद्धा ज्ञानाचं निरूपण करतील. तो प्रसंग आहे पुढा. आता ज्ञानोबाराय सांगतायत तो प्रसंग आहे पुढा, तेथ शांतू दिसेल उघडा, तो पालविजेल मुडा प्रमेय बीजाचा. परत एकदा ज्ञानोबारायांच्या दृष्टांतांना बहर येतोय. ज्ञानोबाराय म्हणतायत हा जो ज्ञानाचं निरूपण करण्याचा प्रसंग आहे तो आता पुढे येईल. त्या प्रसंगामध्ये शांत रस प्रगट होईल. तेथ शांतू दिसेल उघडा, अर्थात जीवाला शांतता प्राप्त होईल. असा हा ज्ञानाचा निरूपणाचा भाग प्रगट होईल. आणि तो कसा, तो पालविजेल मुडा प्रमेय बीजाचा. प्रमेय म्हणजे
ज्ञानाच्या साह्याने जे ज्ञेय प्राप्त होतं, म्हणजे अर्थात ज्ञान आपल्याला ध्येयापर्यंत नेला मदत करतं, ते ध्येय म्हणजेच ज्ञेय, ज्याची प्राप्ती करून घ्यायची ज्ञानाच्या साह्याने, तर ज्याची प्राप्ती करून घ्यायची त्याचाच अंकुर पाल विजेल. जे प्राप्त करून घ्यायचंय त्याचाच अंकुर या निरूपणामुळे आपल्या श्रोत्यांच्या चित्तात प्रगट होईल. जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे. ज्ञानोबाराय म्हणतात की ह्या शांत रसामुळे सात्विकाचाच बहर ऐकणाऱ्यांच्या चित्तात येईल आणि त्यामुळे आध्यात्मिक ज्ञान प्रगट होण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, खरपे वासना असतील, त्या निघून जातील आणि सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे. आणि सहजपणे ऐकणाऱ्यांच्या चित्तामध्ये वाफे तयार केले जातील. या ठिकाणी ज्ञानोबाराय ज्ञानकण पेरले जाणार आहेत. ज्ञानकण पेरले जाणार आहेत, ज्ञान बीज उगवणार आहे, म्हणून वाफ्याचं उदाहरण देत आहेत. आणि हे वाफे कोणाच्या, तर ऐकणाऱ्यांच्या. आणि ऐकणाऱ्यांचा सुद्धा ज्ञानोबाराय संत मंडळी, साधू जन म्हणून गौरव करतायत. ज्ञानोबारायांचे हे बोल ऐकणारे सुद्धा विवेकाने संपन्न आहेत, असं ज्ञानोबाराय म्हणतायत. ऐकणारे सुद्धा कसे आहेत, चतुर चित्ताचे आहेत. वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा, म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीसे. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो एकाग्र चित्तानं श्रवण करतायत, अशी सोन्याची संधी मिळाली आहे. एकाग्र चित्ताने श्रवण करणारे श्रोते मिळालेत, अशी सोन्याची संधी मिळाली आहे. म्हणूनच पेरण्याचा उत्साह कोणाला आलाय, निवृत्तीनाथांना आलाय, असं ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंनाच ते श्रेय देतात की ज्ञानाचे कण कोणी पेरावेत, निवृत्तीनाथांनीच पेरावेत. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले. ज्ञानोबाराय म्हणतात, ही माझी इच्छा की सद्गुरूंनीच हे ज्ञानाचे बीजकण पेरावेत, अशी मी इच्छा प्रगट केली. आणि श्री निवृत्तीनाथांनी अशी काही कृपा केली, अशी काही कृती केली की त्यांनी माझ्या डोक्यावर जो हात ठेवला, त्यांनी माझ्या अंतःकरणात हे सिद्धांतरूपी बीज, ज्ञानरूपी बीज पेरलं गेलं. हे ज्ञानरूपी बीज उगवलं. माऊली हो, काय प्रसंग आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर ज्ञानोबाराय म्हणतात, अंतःकरणात ज्ञानाचं बीजच प्रगट झालं. काय बहारदार वर्णन आहे. आपण सुद्धा आपल्या अंतःकरणात आपल्या आराध्य देवतेचं जरा स्मरण करू, शांततेचा अनुभव घेऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.